ह्या स्वातंत्र्य होण्याचा निर्णय जर घेतला नाही तर तुमच्या आयुष्यातल्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला गुलामासारखंच काम करावं लागेल, तुम्ही कितीही पैसा कमवला तर. बऱ्याचशा लोकांनी आजही त्यांच्या मुलांना एक पेन्शनचं एक स्कीम म्हणून एक प्रकार ठेवलेला आहे. पेन्शनच्या पद्धतीने लोकांनी बघायला चालू केलं. आई वडिलांना सांभाळतील किंवा सांभाळ करतील याची काही गॅरंटी नाही. मला माहित नाही हा व्हिडिओ तुम्हाला किती कटू वाटेल, किती सत्य वाटेल, याबद्दल मला काही नाही. पण मी आज जे तुमच्याबरोबर बोलतोय ना, हे मला काही व्हिडिओजमध्ये लाईक मिळण्यासाठी, काही मला फुटेज मिळण्यासाठी, मला कुठे काही मिळण्यासाठी म्हणून मी नाही करत आहे. फक्त हे मी जे लोकांबरोबर शेअर करतो, मी जे लोकांचं पाहतो आणि जी वस्तुस्थिती पाहतो या संदर्भामध्ये शेअर करतो. Mutual fund investments are subject to market risk. Please read all scheme related documents carefully before investing. Past performance हे फ्युचर रिटर्न्सची गॅरंटी नाही. कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरशी सल्लामसलत करावी. मी संतोष गोसावी, आय एम रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, ARN नंबर 109292. माझ्याशी संपर्क करायचा असल्यास व्हॉट्सअप क्रमांक 7972645522 या नंबरवर संपर्क साधावा. नमस्कार मित्रांनो, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण 80व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत स्वातंत्र्य मिळून. 79 वर्ष गेली आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं. किती आनंदाची गोष्ट आहे ना मित्रांनो. आपण भारताचा जो स्वातंत्र्य दिन असतो ना, हा अगदी मोठ्या जल्लोषात आपण साजरा करतो. पण जर मी तुम्हाला एकच प्रश्न विचारला की भारताला स्वातंत्र्य तर मिळालं, तुम्ही स्वातंत्र्य मिळवलं का स्वतः? माझा प्रश्न असा आहे की तुम्ही दैनंदिन कामातनं, दैनंदिन पैशांच्या उलाढाली ह्या सगळ्या गोष्टीतनं स्वातंत्र्य मिळालं का? कारण ह्या सगळ्या गोष्टी तर चालूच राहणार आहेत आणि ज्या दिवशी तुम्ही जर ह्या स्वातंत्र्य होण्याचा निर्णय जर घेतला नाही तर तुमच्या आयुष्यातल्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला गुलामासारखंच काम करावं लागेल, तुम्ही कितीही पैसा कमवला तर. मी एकदम रोखठोक बोलतोय, पण वाईट वाटून घेऊ नका. मित्रांनो, मी तुम्हाला जो प्रश्न विचारला ना, हा कधी तुम्ही स्वतः वैयक्तिक विचार केला आहे का की खरंच आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं किती गर्वाची गोष्ट आहे. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे की भारताला स्वातंत्र्य मिळालं, हे स्वातंत्र्य भारताने आदल्या दिवशी प्रयत्न केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर कळालं का की अरे वा, भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि आपला झेंडा लागला गेला म्हणून? मित्रांनो, असं काही झालेलं नाहीये. तुम्हाला जर कुठल्याही देशाचं पहा किंवा स्वतःचं पहा, स्वातंत्र्य जर खरं मिळवायचं असेल ना कुठल्याही गोष्टींपासून, तर त्याची तुम्हाला पूर्वतयारी करावी लागते. आणि पूर्वतयारी करण्यासाठी तुम्हाला प्रॉपर शिस्त लागते, प्रॉपर गायडन्स लागतो, प्रॉपर देखरेख लागते आणि त्याच्यानंतर त्याचं प्रॉपर नियोजन केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींच्या शिवाय तुम्ही कधीही स्वातंत्र्य मिळवू शकत नाही. मी तुम्हाला जे मगाशी म्हणालो की शेवटपर्यंत तुम्हाला गुलामासारखं काम करावं लागेल, तुम्ही सांगा हे बरोबर आहे का नाही? कारण आज मी कित्येक लोक पाहतो, जे वयाच्या 55 वर्षानंतर, 60 वर्षानंतर ज्यावेळेस रिटायर होतात, रिटायर झाल्यानंतर त्यांना एक ठराविक रक्कम मिळते पुढचा आयुष्याचा उदरनिर्वाह करण्यासाठी. पण अगदी काही अल्पावधीतच त्यांचा तो पैसा संपुष्टात येतो आणि त्याच्यानंतर त्यांना नेक्स्ट जनरेशनसाठी अवलंबून राहावं लागतं की त्यांचा खाण्यापिण्याचं आणि त्यांचं राहणीमान सगळं सांभाळण्यासाठी. आणि जर उद्या मुलांनी जर त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही तर हीच जी मंडळी आहे, याच मंडळीला आपण जे पाहतो हे कुठल्या तरी बिल्डिंगमध्ये, सोसायटीमध्ये केअरटेकर, वॉचमॅन, लिफ्टमॅनची कामं करतात. तुम्ही कुठल्याही जनरली नॉर्मली आसपासच्या ठिकाणी जर पाहिलं, जे व्यक्ती आज 55-60 वर्षाच्या व्यतिरिक्त सुद्धा काम करत असतात, कधी त्यांना आवर्जून जाऊन आहे ना थोडासा वेळ काढून विचारा की का हो दादा, तुम्ही इतके वर्ष झाले, तुमचं इतकं वय झालं आहात, तुम्ही एवढे थकलेले आहात, पण का काम करत आहात? हा प्रश्न विचारा आणि त्याच्यानंतर ती व्यक्ती काय सांगते हे पहा. मित्रांनो, मी हे अनेक लोकांबरोबर बोललोय आणि मला अक्षरशः इतकं वाईट फिलिंग आलेलं आहे. कारण मला एवढंच फक्त हे झालेलं की एज्युकेटेड लोक सुद्धा मी माझ्या लाईफमध्ये पाहिलेले, जी आज सुद्धा फोर्सफुली काम करतायत. कारण त्यांना आज त्यांनी ज्या अपेक्षेने ठेवलं, त्यांनी जे पैसे कमवले, ज्या मेहनतीने त्यांना जे पैसे मिळाले, हे सगळेच्या सगळे पैसे त्यांनी त्यांच्या मुलांच्या हायर एज्युकेशनवरती फक्त एकाच हिशोबाने हे केले की बाबा माझे मुलं तर उद्या चांगलं शिकली तर माझी मुलं मला चांगलं लक्ष देतील, माझा चांगला सांभाळ करतील. आणि बरेचशा लोकांनी आजही त्यांच्या मुलांना एक पेन्शनचं एक स्कीम म्हणून एक प्रकार ठेवलेला आहे. पेन्शनच्या पद्धतीने लोकांनी बघायला चालू केलं. मित्रांनो, तुम्ही सुद्धा जर ह्याच श्रेणीमध्ये असाल ना, तर थोडंसं सावरा स्वतःला आणि जे मी सांगतोय ते पहा. आजपासून काय करा, तुम्हाला थोडंसं स्वतःसाठी जगायला सुरू केलं पाहिजे. स्वतःसाठी जगायला सुरू करायचं म्हणजे काय, तर सगळ्यात पहिले तुम्ही स्वतःला एक पगार घेण्यासाठी चालू करा. जर तुम्ही आजपर्यंत चालू केलं नसेल, आता हे सगळं ज्या गोष्टी सांगतोय हे जनरली मी जे सांगतोय हे सगळं 30 ते 35 या वयामध्ये करायला जास्त सोयीस्कर आहे. पण एखादा व्यक्ती म्हणेल की माझं आता वय 55 आहे, 50 आहे, 60च्या जवळपास आहे, मला स्वातंत्र्य मिळणार नाही का? मिळेल.
पण या सगळ्या गोष्टींसाठी एक वेगळी तरतूद करावी लागते. पण ज्या लोकांच्याकडे आज त्यांचं वय, ते जे त्याला आपण एक पॉझिटिव्ह गोष्ट म्हणतो, जी सगळ्यात मोठी बाजू आहे, या सगळ्यात मोठी बाजू जी आहे तुमच्याकडे, जी तुमच्या बाजूने आहे, पैसा हा तुमच्या बाजूने नाहीये, पैसा हा कमवला जाऊ शकतो, पण जे वय आहे हे जे तुमच्या हातातनं एकदा निघून गेलं तर तुम्ही आयुष्यभरासाठी नंतर कोणाचा तरी गुलाम म्हणूनच राहू शकाल. मित्रांनो, ही एवढे तळतळाचे मी जे तुम्हाला सांगतो ना, हे फक्त हीच तळतळ माझी अशी आहे की माझी कधीही इच्छा नाही की तुम्ही तुमच्या पैशांसाठी गुलामासारखं जगणं किंवा गुलामासारखं कायम आयुष्यभर राहणं कोणाच्यासाठी. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला सोपं एक गोष्ट करायची की तुम्हाला एक आकडा काढायचा आहे की तुम्हाला कुठल्या वर्षी तुम्हाला रिटायर व्हायचंय. तुम्हाला ज्या दिवशी तुम्हाला रिटायर व्हायचंय त्या दिवशीचा एक आकडा काढायचा. त्या दिवशीचा आकडा काढल्यानंतर पाहायचं की त्या दिवशी आजचा तुमचा राहणीमान काय आहे, आज तुम्हाला दर महिन्याला किती खर्च येतो. फॉर एक्झाम्पल, समजा दर महिन्याला तुम्हाला आज 50,000 रुपये खर्च असेल, तर हा 50,000चा खर्च आजपासून तुम्ही 15 वर्षानंतर जर करणार असाल तर तुम्हाला किती पैसे लागेल याचा एक तुम्हाला फ्युचर व्हॅल्यू काढायला लागेल. आणि ही फ्युचर व्हॅल्यूची कॉस्ट काढल्यानंतर तुम्हाला नियोजन करताना 50,000चं न करता त्यावेळेस तो जो कॉस्ट येईल त्या फ्युचर व्हॅल्यूची कॉस्टचं नियोजन करावं लागेल. या गोष्टीने काय होईल, ह्या गोष्टी दोन गोष्टी होतील. एक तर तुम्ही शहाणपणाने फ्युचर व्हॅल्यूला टॅकल करू शकता, कारण उद्या जर महागाई या गोष्टींनी तुम्हाला कधी अडवलं तर त्या गोष्टींची लढा तुम्हाला सामर्थ्यपणे देता येतो. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या स्वतःकडे पैसा असल्यामुळं उद्या तुम्ही इतके इंडिपेंडेंट व्हाल, स्वावलंबी व्हाल की तुमच्याकडे भरपूर ऑप्शन्स अवेलेबल असतील. आज कित्येक लोकांकडे ज्यांच्याकडे ऑप्शन नाही त्या लोकांना मी पाहतो की त्यांना लिटरली आज डे केअर सेंटरमध्ये, अनाथ आश्रममध्ये, वृद्धाश्रममध्ये ठेवलं जातं. आणि वृद्धाश्रममध्ये तुम्हाला जर कधी तुम्ही जाऊन पाहिलं ना आणि लोकांबरोबर जर चर्चा केली ना, एक दिवस कधी घालवा. दरवर्षी 15 ऑगस्टच्या दिवशी मी तिथे जातो आणि मी जस्ट एक तासभर माहिती करून घेतो. त्या लोकांच्या आनंदामध्ये मी थोडंसं सहभाग होतो आणि मी माहिती करून घेतो आणि त्यांची दुःख, त्यांची वेदना समजून घेण्याचा एक प्रयत्न करतो की ही लोक काय. मित्रांनो, तुम्हाला सुद्धा खरंच जर चेक करायचं असेल तर पहा, भरपूर तुम्हाला हायली एज्युकेटेड लोक सुद्धा तिथं आढळतील. ही लोक का तिथे असतात, ही लोक फक्त एवढ्यासाठी असतात कारण मुलांनी पुढे लक्ष दिलं नाही. आणि ह्या लोकांची चूक एकच होती की ह्या लोकांनी जो काही पैसा होता हा सगळाचा सगळा फक्त मुलांच्यासाठी उधळलाच मी म्हणेन, आणि स्वतःसाठी न ठेवता आज सगळ्या गोष्टी मुलांच्या हातामध्ये दिल्या म्हणून त्यांनी त्यांच्या हाताचं स्वातंत्र्य दुसऱ्याकडे नेऊन दिलं. तुम्हाला जर तुमचं स्वातंत्र्य खरंच जर गाठायचं असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की शेवटपर्यंत मरणोत्तर तुम्हाला जर स्वातंत्र्य ठेवून मरायचं असेल तर एक गोष्ट सांगतो की आजपासून पैसे साठवायला चालू करा. दुसरं, तुमचं जर उतार वयात असाल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की बाबा नाही, माझं आता वय जास्त झालेलं आहे, मी एक काम करतो, माझे जे काही पैसे आहेत हे सगळे पैसे मी मुलांच्या नावाने आता देतो, तर ही चूक कधी करू नका. मला माहिती आहे, माझे बरेचसे व्हिडिओ बघताना लोकांना हे सुद्धा आक्षेप येईल, लोक मला म्हणतील सुद्धा की मी असा कसा काय सल्ला देतोय लोकांना की वडिलांचे पैसे मुलांच्या नावाने करू नका. पण हे कारण याचं असं आहे, कारण वडिलांच्याकडनं पैसे घेतल्यानंतर मुलं त्याच पद्धतीने आई वडिलांना सांभाळतील किंवा सांभाळ करतील याची काही गॅरंटी नाही. मला माहित नाही हा व्हिडिओ तुम्हाला किती कटू वाटेल, किती सत्य वाटेल, याबद्दल मला काही नाही. पण मी आज जे तुमच्याबरोबर बोलतोय ना, हे मला काही व्हिडिओजमध्ये लाईक मिळण्यासाठी, काही मला फुटेज मिळण्यासाठी, मला कुठे काही मिळण्यासाठी म्हणून मी नाही करत आहे. फक्त हे मी जे लोकांबरोबर शेअर करतोय, मी जे लोकांचं पाहतोय आणि जी वस्तुस्थिती पाहतोय या संदर्भामध्ये शेअर करतोय. मित्रांनो, अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुम्हाला जर खरंच आर्थिक स्वातंत्र्य हवं असेल ना, तर त्याची सुरुवात तुम्हाला कुठेतरी करावी लागेल. आणि ही सुरुवात करण्यासाठी आज मी तुम्हाला आवाज देतो, तुम्ही माझ्याबरोबर चला आणि आपण दोघं मिळून तुमच्या स्वातंत्र्याचा लढा देऊया. तुमचा लढा सोपा करण्यासाठी मी तुम्हाला काय देतो, एक संधी देतो. तुम्हाला ती संधी अशी आहे की तुम्ही दिलेल्या नंबरवर माझ्या टीमशी संपर्क साधू शकता, माझ्याबरोबर एक 1-to-1 मीटिंग करू शकता. त्या मीटिंगमध्ये आपण डिस्कस करू की तुमच्या एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट्स काय, तुमच्या आर्थिक दृष्ट्या तुम्हाला पुढे काय साकार करायचं आहे, तुम्हाला ते साकार करण्यासाठी तुम्हाला किती कालावधी आहे, तुम्हाला किती वेळ आहे, त्याच्यानंतर तुम्हाला कुठला परतावा, कुठल्या पद्धतीची इन्व्हेस्टमेंट तुमच्या कामी पडेल, जी इन्व्हेस्टमेंट तुमच्यासाठी आहे ती योग्य आहे का नाही, किंवा एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट जे तुम्ही केले असतील आणि त्या गोष्टींमध्ये जर सामर्थ्य नसेल की ती तुम्हाला तिथं नेण्यामध्ये सक्षम जर नसेल, तर त्याला कसं कमी करून त्याला वगळता आपल्याला नवीन काही त्यात भर देता येईल का, हे सुद्धा आपल्याला बघता येईल. म्हणून मी सांगतो, वेळ ही लिमिटेड आहे प्रत्येकाकडं. पैसा कमवला जातो, वेळ ही लिमिटेड आहे. वेळ घालवू नका. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटद्वारे मला कळवा हा व्हिडिओ कसा वाटला आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.